तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याने राणा जगजित सिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान यावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे। सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। लोकशाही पक्ष संघटना वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसावी यासाठी हे पत्र मी लिहित आहे, अशी खोचक टीका त्यांनी पत्राच्या माध्यमातून केलेली आहे। ड्रग्ज तस्करीला महाराष्ट्रामध्ये राजाश्रय दिला जाणार नाही याचा सकारात्मक संदेश दिला जावा, असं सुळेंनी म्हटलंय। तर सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला। यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील त्यामध्ये समावेश होता, अशी बातमी माझ्या वाचनात आली। विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले, याचाच खेद आश्चर्य वाटला। यासोबतच ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली। लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही, परंतु त्याच वेळी कोणत्याही अनिष्ट समाज विघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते। याबाबत आपणही सहमत असाल। आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्या समोर अनेक कामं पडलेली असतात, त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्ज गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी, हे गृहीत धरून मी आपणास हे पत्र लिहित आहे। समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्ज विरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत। या संदर्भात मी यापूर्वी देखील आपणास पत्राद्वारे कळवले होते। तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे। ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही, अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल ही अपेक्षा आहे, असं पत्र सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण युवकांना या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल, राजकीय आश्रय देत असेल, तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे। ना आता ड्रग्स वाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, ड्रगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप। त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? भाजप असा एक पक्ष आहे की पार्टी विथ द डिफरन्स असं सांगून त्यांनी या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये जे पक्ष निर्मित झालेत आणि ज्यांनी देशासाठी काम केलं, देशाच्या लोकांसाठी काम केलं, त्याच्यापेक्षा यांनी आता स्वतःसाठी आणि माफियांसाठी आणि यांच्या पक्षात जे आले तर त्याला वॉशिंग मशीनमधून आम्ही धुतो अशा पद्धतीचं जाहीरपणे भाजपचेच नेते आता सांगताना आपण पाहतोय। तर हा पार्टी विथ द डिफरन्स जो आहे भाजपचा, त्यांचे सांगायचे दात आणि खायचे दात काय आहेत हे लोकांना आता कळलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। शिवसेना उबाटाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केलाय। तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजप प्रवेश मिळतो। लँड माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया असे बरेच 2 नंबरचे धंदे करणारे भाजपमध्ये होते। आता ड्रग्ज प्रकरणात मलिन झालेल्या लोकांनाही भाजप जनसेवेची संधी देऊ पाहत आहे। हे पाहून स्वतः स्वर्गीय अटलजी यांचा आत्मा काय म्हणत असेल, अशा आशयाचं ट्विट अंबादास दानवे यांनी केलंय।
सुप्रियाताई ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण करतायत, कालपर्यंत हा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये होता तेव्हा योग्य होतं, तेव्हा सुप्रियाताईंनी का शरद पवार साहेबांना पत्र लिहून याबद्दल कारवाईची मागणी केली नाही? तेव्हा शरद पवार साहेबांना पत्र लिहिण्याबद्दल सुप्रियाताईंना पेनची कमतरता होती का, शाई कमी पडली होती किंवा कागद कमी पडला होता? आम्ही आरोपीचं समर्थन करत नाही. जर का कोणी दोषी असेल, ड्रग्स प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होत असेल तर निश्चितपणे त्याला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चित करू. पण सुप्रियाताई तुमच्या पक्षामध्ये कालपर्यंत तो कार्यकर्ता होता, तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही अभिमानानं त्याला मिरवत होता, त्याला पक्षातनं तुम्ही का काढलं नाही? याबद्दल सुप्रियाताईंनी आधी उत्तर द्यावी आणि मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावे. पुढची महत्त्वाची बातमी, शिवसेना एनसीपी या पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे. दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी 2 तास दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल लागेल, कारण की ही सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे अशी माहिती आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला 21 जानेवारीची डेट दिली आहे, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती. कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडतायत. 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात. आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं, परंतु कोर्टाने ते विचारात घेतलं. बातमी आहे जालन्यामधून. जालन्यामध्ये युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिला, मात्र त्यांच्याकडून अजूनही कुठलं उत्तर आलेलं नाही. त्यामुळे निवडणुकीत आमची युती झाली नाही तर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा खोतकर यांनी भाजपला दिलाय. आम्ही आमचे सोपस्कार केले. आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय. त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा युती करा. त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे? मग होईल काय टांगा पलटी घोडे फरार. आम्हाला आमचं बियाणे टाकत एवढीच आहे. पुढची महत्त्वाची बातमी, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवालही दमानियांनी उपस्थित केलाय. दरम्यान कायद्यानं व्यवहार अशा प्रकारे रद्द करता येत नाही. पार्थ पवार, अमेडिया